हॅलो मित्रांनो, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे ह्याच आवारात मी इथे बसलो होतो त्यावेळी 353 माझ्यावर लागली होती. इथल्या विक्षिप्त एक कर्मचारी होता. त्याने माझ्यावर 353 ची खोटी केस टाकली होती. पण या खोट्या व्यक्तीला न्यायालयात पाणी मागायला लावलं होतं. ते म्हणजे आमचे ॲडव्होकेट राजीवजी बिले. राजीवजी बिले असं मी म्हणतोय, कारण ते जर खमकेपणाने माझ्यासाठी लढले नसते तर मागच्या त्या दिवशीच्या व्हिडिओत तुम्ही पंतूरच्या बघितलात की मी गळफासाचा व्हिडिओ केला. पण ॲक्च्युअल बिलेसाहेब मला लाभले नसते तर ह्याच्या अगोदरच ह्या बाळाने गळफास घेऊन आत्महत्या केली असती. त्याच्यामुळे मी तर म्हणतो, हे उरलेलं जीवन आहे ते देवाने दिलेलं गिफ्ट तर आहेच, पण त्याचा जास्त वाटा आमचे ॲडव्होकेट राजीवजी बिले यांचा आहे. तर इथली जी कोण वास्तुदेवता आपण ज्याला म्हणतो, हिंदू धर्मात वास्तुदेवतेला माझी विनंती आहे, ज्या वास्तूत हे अधिकारी कर्मचारी बसतात तर या वास्तूत काय दोष असेल तर आम्ही इथे पानाचा विडा किंवा नारळ म्हणजे ते ठेवायचं असतं आमच्या हिंदू प्रथेप्रमाणे, ते सुद्धा पाहिजे तर आणून ठेवतो. पण इथले कर्मचारी अधिकारी यांना सुख मिळू देत आणि इथे येणारे जे कोण आहेत सेवा मागणारे त्यांनाही सुखासमाधानाने त्यांच्या सेवा होऊ देत. आणि योगायोगाने आता जे अधीक्षक इथे उपअधीक्षक आहेत ते सुद्धा देवमाणसं आहेत. कर्मचारीसुद्धा आता थोडे बदललेले मला दिसत आहेत आणि हल्ली थोडंफार एक सकारात्मक दिसतं आहे वातावरण. ईश्वराकडे प्रार्थना करूया. आणि ह्या वास्तुपुरुषाकडे पण मी एक प्रार्थना करतो की इथे येथील त्यांना सौख्य लाभू देत, त्यांची कामं होऊ देत व्यवस्थित. आणि इथले अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनासुद्धा चांगले आनंदाचे आणि सुखाचे दिवस येऊ देत. आणि आमच्यासारखे बाळा प्रश्न विचारणारे ह्यांच्या पुन्हा पैदा होऊ देत नको, म्हणजेच ह्यांच्या हातून पुन्हा कोणत्याही प्रकारच्या समस्या घडू देत नको. एवढंच मला म्हणायचं आहे. पुन्हा एकदा वंदे मातरम, भारत माता की.